समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. आष्टा तासगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातामध्ये अनोळखी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आष्टा तासगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील नवनीत वशिष्ठ मुनी सिंह वय 25 राहणार आष्टा तालुका वाळवा मूळ राहणार इलाहाबाद उत्तर प्रदेश या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दिग्विजय विकास शेळके वय 25 व जुबेर इलाई पाकजादे वय 25 दोघेही राहणार नागठाणे तालुका पलूस हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मैताचा चुलत भाऊ रामसेन श्रीकृष्णकांत सिंह याने आष्टा पोलीस ठाण्यात अनोळखी मोटार चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दिनांक 12 रोजी रात्री सुमारे 9:15 वाजण्याच्या सुमारास नवनीत सिंह, दिग्विजय शेळके व जुबेर पाकजादे हे तिघे दुचाकीवरून MH10 DJ 1692 आष्टा तासगाव रस्त्याने नागठाणेकडे जात होते. संस्कार लॉजच्या पुढे आले असता विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या अनोळखी मोटारीने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येत त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत नवनीत सिंह यांचा जागीच मृत्यू झाला तर दिग्विजय शेळके व जुबेर पाकजादे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटार चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात दुचाकीचे सुमारे 25,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी आष्टा पोलीस अधिक तपास करीत आहेत. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.